जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदोडी इयत्ता 7वी। आम्ही आमच्या प्रयोगशाळेतून हा ह्युमन टॉर्च आणलाय। आम्ही पचन संस्थेतील अवयव व पचन क्रिया यावर चर्चा करणार आहोत। आपल्या पचन संस्थेत कोणकोणते अवयव असतात? तोंड, लाळ ग्रंथी, अन्ननलिका, स्वादुपिंड, घसा, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत। आपल्या पचन क्रियेची सुरुवात कोणत्या अवयवापासून होते? तोंडापासून होते। कशी? तोंडामध्ये आपण जेव्हा घास घेतो ते दाताच्या सहाय्याने आपण चावून चावून बारीक करतो आणि त्यात लाळ मिसळते। लाळ कुठे निर्माण होते? लाळ हे लाळ ग्रंथीत निर्माण होते आणि लाळ ग्रंथी ही जिभेच्या खाली व कानशिलाच्या जवळ असते। तोंडातून नंतर तो घास घशात जातो। घशात अन्ननलिकेचे व श्वसन नलिकेचे दार एकाच ठिकाणी उघडते। घशालाच घसणी असे म्हणतात। तो घास घशानंतर पुढे कुठे जातो? तो घास जठरामध्ये जातो, पण त्याच्या आधी स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी आहे, तिचे पण काहीतरी कार्य आहे। स्वादुपिंडातून स्वादुसर होतो व त्यात अनेक विक्री असतात। सादुरस का स्वादुरस? स्वादुसर स्वादुरस। हां. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर असे म्हणतात। हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सी, म्युकस हे 3 घटक मिळून अन्न आम्लधर्मी होते। प्रथिनांचे विघटन होते। खाल्लेल्या अन्नाचं जाठर रस मिसळला जातो। पातळ खिरीसारखे पातळ मिश्रण होते व ते अन्न पुढे लहान आतड्यात ढकलले जातात। जठरात जाठर रस ठेवतो। बरोबर. जठरानंतर तो घास पुढे लहान आतड्यात जातो, पण त्यावर लहान आतड्यात काय क्रिया होते? लहान आतड्यात जाण्यापूर्वी यकृताचेही काही अन्नपचनात कार्य आहे। बर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। बर अजून? यकृतामध्ये ग्लुकोजचा साठा होतो। यकृताच्या बाजूला पित्ताशय नावाची ग्रंथी असते। ते पित्ताशयामध्ये पित्तरस नावाचा रस असतो। त्या रसामुळे आपले अन्नाचे पचन सोपे होते। बर. यकृतात रक्तपुरवठा भरपूर प्रमाणाने होत असतो। हां, यकृताला मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा का होतो? कारण की यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, त्यामुळे। बरोबर. पित्तरसामुळे स्निग्ध पदार्थ शोषले जातात। हां. स्निग्ध पदार्थ शोषले नाही जात, त्यांचे पचन होण्यात सोपं होतं। हां. पुढे लहान आतड्यात काय होते? पुढे लहान आतड्याची लांबी